हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु वैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण चिंतन करत आलो आहोत ते म्हणजे परमेश्वर हा जसा आहे तसा आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आपण जर समाजाकडे पाहिलं तर प्रत्येक माणूस स्वतःच्या कल्पनेतून, प्रत्येक धर्मीय म्हणा की आपल्या कल्पनेतून परमेश्वराची कल्पना करतो आणि त्यातून तो कल्पनेतून पूजा करतो असं आपल्या लक्षात येतं. मग परमेश्वर जसा आहे तसा पहिला समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वर जसा आहे तसा म्हणजे नेमकं काय? तर हा परमेश्वर कोणत्याही अंगाने त्याला पाहता येत नाही, त्याचं वर्णन करता येण्यासारखं सुद्धा नाही. परमेश्वरचं वर्णन करता येत नाही. जे वर्णन केलं जातं ते कल्पनेतून केलं जातं. कारण परमेश्वर हे मुळात निर्गुण निराकार स्वरूप आहे. निर्गुण निराकार म्हणजे ते कोणताही गुण लक्षात येत नाही. तिथून सर्व गुण निर्माण होत असतील पण त्याचा स्वतःचा म्हणून एकही गुण म्हणता येत नाही. आणि निराकार म्हणजे तिथे कसलाही आकार नाही. म्हणजे निर्गुण निराकार असं हे तत्व आहे. त्यामुळे त्याचं वर्णन करता येत नाही. कारण जे दिसतच नाही की ज्याचं कोणत्याही ज्ञानेंद्रियाद्वारे जाणता येत नाही त्याचं वर्णन कसं करणार असा प्रश्न पडतो. म्हणून वेद नेती नेती म्हणत मागे सरलात असं म्हणण्याचं कारण तेच की वेद म्हणजे ऋषी मुनी चिंतन करत होते की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. आणि असा हा परमेश्वर आपल्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. परमेश्वराचं हे मूळ स्वरूप आहे ते कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ करत नाही. कारण ढवळाढवळ करण्यासाठी काहीतरी आकार लागतो ना. तिथे आकारच नाही, रंग नाही, रूप नाही, कोणताही विशिष्ट गुण असं म्हणता येत नाही. आणि त्यामुळे ते तत्व केवळ असणेपणाने आहे. परत लक्षात असणेपणाने आहे. परमेश्वर कसा आहे? केवळ आहे. म्हणजे हे जे वर्णन केलं जातं ते साधकाला किंवा ज्याला परमेश्वर समजून घ्यायचं त्याला ते त्या शब्दातून कितीही सांगितलं तरी कळणार नाही. म्हणजे उदाहरण त्याचं मी लक्षात घेतो तुम्हाला की एखादी वस्तू तुम्हाला समोर दाखवली आणि तुम्ही त्याला तोंडात घ्या म्हटलं आणि तोंडात घेतल्यानंतर ती कशी आहे तिचं फक्त वर्णन करायचं, दुसरा कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता. म्हणजे ती गोड आहे की आंबट आहे की तिखट आहे, ती कशासारखी आहे असं आपण म्हणू ना. गोड कशी आहे? गुळासारखी गोड आहे, साखरेसारखी गोड आहे, किंवा आंबट असेल तर चिंचेसारखी आंबट. म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन जेव्हा सांगतो तेव्हा आपण त्याचं वर्णन करत असतो. त्यामुळे तिथे एक दुसरी वस्तू असावी लागते आणि त्या वस्तूच्या आधाराने आपण त्या वस्तूचं वर्णन करतो कोणत्याही गोष्टीचं. म्हणजे आपल्याकडे जेव्हा आपण वर्णन करतो कोणत्याही गोष्टीचं की एखादा माणूस कसा आहे, तो याच्यासारखा आहे किंवा तो जसा आहे तसा आहे, ह्या पद्धत तो असा तसा तो नाही. म्हणजे वर्णन करताना आपण आधार घेतो. हे आधार घेणं ह्यालाच म्हणतात आलंब घेणं. आलंब असं म्हणतात ना. मी जर एखादी आंबट गोष्ट खात असेल आणि मला कोणी विचारतं कशी आहे, तर मी म्हणून चिंचेसारखी आंबट आहे. मग चिंचेचा मी आधार घेतला. म्हणजेच
आलंब घेतला म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना आपण दुसरा कसला तरी एक आधार घेतो आणि मग त्याच्यामुळे आता आपलं हरिपाठामध्ये पहिल्याच ह्याच्यात की जेव्हा हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणताना शेवटी जे म्हटलं ना की ज्ञानदेव म्हणे व्यासाची अकुणा द्वारकेचा राणा पांडव. व्यासाची अकुणा म्हणजे व्यासांचा आधार घेतला. व्यास जसे व्यास म्हणतात की हा द्वारकेचा राणा पांडवाघरी आहे. म्हणजे ही शक्ती पांडवाघरी जसं कृष्ण पांडवाघरी आहे तसं ही शक्ती ह्या पांडवांच्या घरी म्हणजे पंचमहातत्व म्हणजे शरीराच्या ठिकाणी आहे. आता हा जो आधार घेतला म्हणजे परत हे आधार म्हणजे काय ते कळून घ्या. आलंब घेतला. आपण ज्यावेळेला उंच उडी मारता खेळ बघतो, ज्यावेळेला लांब उडी मारायची तर एक लांब काठी घेऊन धावत 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 तो काठीचा आधार घेतला आणि मग ते उंच असं उडी मारतो. तर उंच उडी मारताना तो आधार तिथे सोडतो आणि तो पलीकडे जातो. म्हणजे ती काठी आहे ना, काठीचा आधार घेतला म्हणजे आलंब घेतला. म्हणजे आलंब हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा की परमेश्वराला पाहण्यासाठी कसा आलंब घ्यायचा आहे ते आपल्याला लक्षात आलं. म्हणून परमेश्वरी शक्ती निर्गुण निराकार आहे. त्याचं कोणत्याही पद्धतीने कसंही सांगितलं वर्णन करता येत नाही. म्हणून जसं आता आपण सांगितलं की वस्तूचं वर्णन करायला दुसऱ्या वस्तूचा आधार घ्यावा लागतो, पण परमेश्वराला की दुसरी वस्तूच नाही ती अशी आहे असं सांगता येतं. तरी पण आपण जेव्हा प्रयत्न करतो की नेमकं कसं आहे तर त्याचं उत्तर आणखीन एक सांगता येतं की आपण जेव्हा गाढ झोपतो आणि गाढ झोपल्यानंतर आपण कुठे होतो की कसे होतो की आपण काय करत होतो आपल्याला काही सांगता येत नाही. एवढंच सांगता येतं आपण गाढ झोपलेलो म्हणजे सगळेच गाढ झोपतात म्हणून मी गाढ झोपलो म्हणजे समजा म्हणून कसा गाढ झोपतोय आपल्याला कळतं. एक आपल्याच अंगाने आपण म्हणतो आपण गाढ झोपलो आपल्याला कुठे होतं काहीच कळत नव्हतं ना. तसंच कोणालाच काहीच कळत नाही. तसं हे निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि ह्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये प्रथम स्फुरण झालं म्हणतात. स्फुरण झालं म्हणजे आपल्या असणेपणाची जाणीव घेतली. आपणच आहोत की आपण आहोत ह्याची जाण घेतली. म्हणजे ह्या तत्वाने स्वतःचाच आलंब घेतला आणि स्वतःला जाणलं. आपणही तसंच करतो ना. आपण समजा अतिशय काळोखामध्ये असो आणि काळोखातून जर 2 माणसं का 3 माणसं प्रवास करतात लांब लांब आहेत काळो पण मिट्ट काळोखा काही कळत नाही. मग एकमेकाला आवाज देऊन तो आहे म्हणजे आपण आहोत हा आलंब घेतो. म्हणजे अरे आहेच नाही रे बाबा कुठे आहेस कुठे आहेस कुठे आहेस म्हणजे आपण आधार घेतो. तो समोरचा चालतो तो समोरचा चालतो आपण मागून बरोबर चालतो. म्हणजे इथे सुद्धा आपण आलंब घेतो आपल्या असणेपणाचा. काही दिसत नाही काही कुठे काही कळत नाही पण समोरचा आपल्या जवळचा माणूस ओ म्हटलं की हा आपण बरोबर त्या रस्त्यावर आहोत हे कळतं. तसा हा आपण आलंब घेतो. आणि म्हणून परमेश्वराला असं अनुभवताच येत नाही. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्याद्वारे डोळे कान नाक जिव्हा आणि त्वचा याद्वारे आपण सतत जे जाणत असतो ही पंचज्ञानेंद्रिय ह्या कामाची उपयोगाची नाही. तसं बघायला निर्गुण निराकार स्वरूप पाहण्यासाठी. पण त्याच निर्गुण निराकार स्वरूपामध्ये जी जाण घेतली गेली की आहे म्हणजे त्या स्वरूपाने ते मूळ तत्व आहे त्याने आपल्या स्वतःचाच आलंब घेऊन आपण आहोत असं जाणलं त्याला म्हणतात सगुण निराकार स्वरूप. म्हणजे ते तत्वच आहे पण ते स्वतःला जाणायला लागलं की आपण आहोत. तसं गाढ झोपलेलं म्हणून काही जाणत नाही. आणि जराशी जाग आली किंचित की जाग आल्यानंतर ते जे आहे की आहोत असं जे आपल्याला वाटतं तेच तसं त्या तत्वाच्या ठिकाणी पहिलं प्रगटीकरण झालं. आणि आहे हे अनुभवल्यानंतर त्या आहेने आपण आपल्याच ठिकाणी अनेक स्फुरण निर्माण झाली त्या ठिकाणी आणि ते अनंत रूपाने प्रगट झाले. म्हणजे परमेश्वर आणि ही सगळी सृष्टी असं जे आपण म्हणतो तर मुळात निर्गुण निराकार स्वरूपच सगुण निराकार आणि ते सगुण निराकार स्वरूपच अनंत सगुण साकार रूपाने प्रगट झाले. म्हणजे हे सगळं विश्व जे आहे ते विश्व म्हणजेच परमेश्वराचं रूप
प्रत्येक जे जे आकाराला आलेलं आहे ते सर्व परमेश्वराचंच रूप आहे. जसं काटा आणि छापा आपण म्हणतो ना, नाण्याच्या दोन बाजू आहेत. काटा असो छापा म्हणतो. नाणं एकच, काटा आणि छापा. तसं परमेश्वराचं सगुण निराकार निर्गुण निराकार स्वरूप ही एक बाजू आहे. तर त्याची दुसरी बाजू म्हणजे हे सगळं विश्वरूप. म्हणून विश्व परते सारावे मग माते पावे ऐसा तो मी नोहे. म्हणजे तुम्ही म्हणाल विश्वाला बाजूला करेन आणि मला पाहिन, तर मी मला पाहू शकणार नाही. विश्व परते सारावे मग माते पावे ऐसा तो मी नोहे आघवे सकटची. म्हणजे हा सर्व विश्वास सकट मी आहे. परमेश्वराला कसं पाहायचंय? परमेश्वराला जर पाहायचं असेल तर या सगळ्या रूपांना ते त्याचं रूप आहे म्हणून पाहायला लागलं की त्याची अनुभूती येते. कारण डायरेक्ट अनुभवता येणार नाही. म्हणून परमेश्वराला अनुभवायचं असेल तर कसं अनुभवायचंय? रूपाच्या अपेक्षेत अनुभवायचं. आता रूपाच्या अपेक्षेत मग तर आपल्याला ही सगळी रूपं दिसतात पण परमेश्वर दिसत नाही. आपल्याला आपण सांगतो प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती, पण रोजच्या व्यवहारामध्ये एकदा तरी वाटतंय काय समोर हा ईश्वर आहे असं कधी वाटलं का नाही? देवळात गेल्यानंतर ती मूर्ती काही करत नसली तरी बरोबर डोकं चुकवतो की आपण जातो, बरोबर अगदी नमस्कार करतो, अगरबत्ती लावतो, अगदी जास्त श्रद्धाळू असेल तर आणखी काही प्रसाद वाटतो, सगळं करतो. पण तिथेच इतर माणसं म्हणजे मूर्ती काही बोलत नाही काही करत नाही तरी त्याला आपण देव म्हणून अगदी नमस्कार करतो मनापासून. पण बाजूला कोण आणखी चार माणसं असतील त्यांच्याकडे आपण बघत पण नाही. ते आपल्या लक्षात येत नाही की ही सुद्धा परमेश्वराची रूप आहे. परमेश्वरच त्या त्या रूपाने प्रगट आहे. आपल्याला परमेश्वराची जर भक्ती करायची असेल म्हणजे खरोखरची भक्ती, नेहमीची भक्ती म्हणजे कर्मकांडात्मक भक्ती नाही. मागोळ घाला, कपडे घाला, हे जे सगळं आपण गेल्यावर वर्णन केलं का, अगरबत्ती लावली, दिवा लावला किंवा फुलं बिलं वाहिली, ती भक्ती नाही. ते भक्ती म्हणजे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ही परमेश्वरी शक्तीच नांदते आहे ह्या भावातून प्रत्येकाला मनातून नमस्कार करणं ही भक्ती. प्रत्येक रूपाला आनंद देण्याचा प्रयत्न करणं ही भक्ती. आपलं बोलणं, आपले विचार, आपले आचार असे असले पाहिजेत की आपल्या आजूबाजूच्या लोकांना कमीत कमी दुःख होता कामा नये, त्रास होता कामा नये. किंवा आपल्यामुळे सर्वांना जर आनंद होत असेल की आपल्याला जर आनंद देता येत असेल तर ती खरी परमेश्वराची भक्ती आहे. त्याच्या पलीकडे दुसरी भक्ती कसलीच नाही. म्हणून कृतज्ञतेने आपण इतरांशी संबंध जोडला, आपल्या जवळच्या लोकांशी जर आपण कृतज्ञतेने वागायला लागलो तर ती भक्ती असते. कारण त्याच्यातून समोरच्या व्यक्तीला आनंद होतो, आपल्याला आनंद. म्हणून कृतज्ञता, आपलेपणा, नम्रता, विनयशीलता म्हणतो आपण त्यावेळी की इथे आपलं हे सगळं जे वागणं जे आहे ते अशाच पद्धतीने असलं पाहिजे. आपल्याला खरी भक्ती जर परमेश्वर, लोकांना परमेश्वर भक्ती म्हणजे काय वाटतं? हार घातला, अगरबत्ती लावली, अगदी सुगंधी अगरबत्ती मोठा खर्च करून आणली, यज्ञ याग केले, सगळं असं केलं म्हणजे ती भक्ती अशी जी वाटते. त्या निर्गुण निराकार स्वरूपाला आपल्याकडनं काही नकोय. त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं तर त्याला आपल्याकडनं काय असणार? म्हणजे निर्गुण निराकार सगुण निराकार स्वरूप म्हणजे एकच स्वरूप आहे. फक्त ते जाणतं आणि एक जाणं, झोपतो आणि जागा होतो, ह्याच्यातलाच फरक आहे. तोच तिथे. मग कोणाला हवं आहे? जो रूपाला प्रगट झालाय त्या रूपाला प्रत्येक गोष्ट हवी आहे. आपल्याला हवं असतं का हे हवं, ते हवं, ते हवं. मग ज्याला हवं त्याला द्या ना. ज्याला काहीच नको त्याला द्यायचा काय प्रयत्न करतो आपण? त्याला काहीच नको, आम्ही त्याला कसलीच अपेक्षा नाही तुमच्याकडनं. त्याला आपण लाडू आणतो, पेढे आणतो, समोर ठेवतो, तो खात नाही सगळं. तरी पण एखादा तुकडा पण ठेवतो. मग खातो कोण? मुंग्या बिंग्यावर खाऊन जातो, बरोबर की नाही? म्हणजे परमेश्वरच खातो. म्हणजे असं बघायला गेलं मुंग्या पण परमेश्वरचं रूपच. म्हणजे इथे आपल्याला डोळे उघडे असले पाहिजेत की इथे परमेश्वर आहे कुठे? परमेश्वर सर्वत्र आहे.
म्हणजे सर्व रूपाने तो प्रगट आहे. लक्षात घ्या, परमेश्वराचा अनुभव म्हणजे नेमकं काय. संतांना त्याचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमकं काय. इथे परमेश्वराचं जे सगुण साकार रूप आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं म्हणजे साक्षात्कार, हा एक भाग. दुसरा भाग, तोच परमेश्वर सगुण साकार रूपाने सर्वत्र प्रगट आहे. हा जो सद्भाव जो एखाद्या संतांच्या मनामध्ये प्रगट होतो तो साक्षात्कार. दोन्ही साक्षात्कार म्हणजे आपल्याला साक्षात्कार झाला हे ओळखायचं कसं. आपल्याला प्रत्येक रूपामध्ये ती ईश्वरी शक्तीच आहे हा जर भाव तुमच्याकडे अखंड असेल तर तुम्हाला साक्षात्कार झाला. साक्षात व्हायला पाहिजे असं बरेच आम्हाला साक्षात्कार व्हायला पाहिजे का. तर परमेश्वराचं साक्षात्कार म्हणजे एक अलौकिक गोष्ट आहे की, पण साक्षात्कार व्हायला पाहिजे नेमकं काय. तुम्हाला समोर माणूस देतोय, त्याने तुझ्या 5,000 रुपये घेतलेले आहेत आणि तो तुला देत नाही, तरी तो ईश्वर आहे ह्या भावातून जर तुला पाहता आलं तर तुला साक्षात्कार झाला. एखाद्याने तुझा अपमान केलाय पण तुझ्या मनात ती ईश्वरी शक्तीच आहे, त्याबद्दल तुझ्या मनात त्याच्यावर काहीच वाईट विचार येत नसेल तर तुला साक्षात्कार झाला. लक्षात घ्या, म्हणजे संत कसे वागतात ते मी तुम्हाला सांगतो की संतांना साक्षात्कार होतो म्हणजे काय. मंबाजी समोर असून सुद्धा तुकाराम महाराजांनी कधी मंबाजीचा द्वेष केलेला नाही. मंबाजीने केला भरपूर, म्हणून तुकाराम महाराजांचा साक्षात्कार होता. आणि मंबाजी हा जीवरूपात होता, जरी तो वेदसंपन्न होता वगैरे सगळं शास्त्रीय होता, पण त्याला साक्षात्कार झालेला नव्हता. कळलं का. म्हणजे परमेश्वरी शक्ती ही अशी आहे की ती शक्ती सर्वत्र आहे, प्रत्येक रूपामध्ये आहे. म्हणून सर्वत्र पाहताना सर्वत्र ही परमेश्वरी शक्तीच नांदते आहे. हा जेव्हा दृढ निश्चय किंवा दृढ भाव आपल्याकडे असेल तर समोरचा कसाही बोलो काही बोलो, तुमच्या मनामध्ये कसं असलं पाहिजे, अगदी नम्रपणे ते स्वीकारता आलं पाहिजे की त्याचं मनातून आपल्या मनामध्ये कसलाही राग किंवा द्वेष मत्सर येता कामा नाही. असं झालं तर आपली भक्ती पण होते आणि आपल्याला ज्ञानही प्रगट झालं हे समजून घ्या. आता हे सांगून सुद्धा आपल्याला जमतं का की हा समोरची व्यक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती आहे, ही खरी ओळख आहे. परमेश्वराला ओळखायचं कुठे, प्रत्येक रूपामध्ये पाहायचं हेच ओळखायचं असतं. आता हे प्रत्येक रूपामध्ये पाहताना जीवनविद्येने त्याची फोड केली चांगली की प्रत्येक रूप हे त्या परमेश्वराचं व्यवस्था रूप आहे. व्यवस्था रूप म्हणजे काय, विशिष्ट नियमाने ते रूपाकडनं रूपाची निर्मिती आहे, स्थिती आणि लय विशिष्ट नियमाने होते. आणि त्या रूपाकडनं जो प्रतिसाद मिळतो तो सुद्धा नियमाने मिळतो. नियमाने मिळतो म्हणजे कसं आहे, अग्नी आहे, अग्नी सुद्धा ती ईश्वरी शक्तीच आहे एका बाजूने. पण तिचा नियम काय, तिच्या जवळ जा अग्नीला ती तुम्हाला जाळून टाकेल. थंडीमध्ये जर लांब घर उभ घेतला तर तुम्हाला बरं वाटेल, घरावर ठेवला तर घर जाळून टाकेल आणि चुलीवर ठेवला तर जेवण करून देईल. हा नियम आहे. हा जर नियम ज्याला कळला तो अग्नीचा वापर व्यवस्थित करू शकतो. जसं विजेचा वापर आपण व्यवस्थित करू शकतो, आपल्याला माहिती आहे बटन दाबलं की लाईट पेटते, पंखा चालतो. पण जर ते एखादी वायर उघडी असेल ना आपण हात लावला तर काय होईल, त्या विजेचा शॉक लागेल. हा नियम आहे. वीज तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही, किंवा अग्नी तुमच्यावर कृपाही करत नाही कोपही करत नाही, सूर्य तुमच्यावर कृपाही करत नाही कोपही करत नाही. कारण सूर्य तेजोमान आहे, त्याच्या बाजूने तेज येणं हा त्याचा नियम आहे. तो तुमच्यासाठी उगवत नाही. आपण म्हणतो सूर्य उगवला आपल्यासाठी, तुम्ही नसला तरी तो उगवत होता आणि तुम्ही गेला तरी तो उगवणारच आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे जे परमेश्वरी कार्य अखंड जे चाललेलं आहे ते नियमाने चाललेलं आहे. आणि त्या नियमाशी आपण बरोबर अनुकूल वागायला लागलो तर त्या परमेश्वराचा कृपा आपल्यावर होते. आणि त्या नियमाच्या प्रमाणे नाही वागलो तर तिथून जो वाईट परिणाम आपल्याला मिळतो त्याला आपण कोप झाला म्हणून म्हणतो. म्हणून परमेश्वर कृपा पण करत नाही कोपही करत नाही. तर आपणच त्या एक एक रूपाशी कसा संबंध ठेवतो त्याच्यातून आपल्यावर कृपा होते किंवा कोप होतो. लक्षात घ्या, म्हणजे हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर परमेश्वराला
पाहण्यासाठी अंधश्रद्धा राहणार नाही आपल्याकडे. म्हणून प्रत्येक मूर्ती, व्यक्ती किंवा नुसती शक्ती म्हणजेच परमेश्वर नव्हे याचा अर्थ समजून घ्या. पहिले महाराज काय सांगतात की परमेश्वर अनंत स्वरूप आहे, व्यक्ती अनंत नाही, मूर्ती अनंत नाही, की एखादी शक्ती अनंत नाही, तिथे लिमिटेशन आहे. म्हणून परमेश्वर आहे आधी अनंत स्वरूप, म्हणजे तो निर्गुण निराकार मूळ स्वरूप त्याचा. पण त्याच्यातूनच जे जे निर्माण झालंय त्यामध्ये त्याचंच अस्तित्व, त्याच्यावर दुसरं काहीच नाहीये. पण ते विशिष्ट नियमाने निर्णय रंगरूप धारण केलेले आहे. आणि त्यामुळे निर्णय रंगरूप धारण केल्यामुळे त्याप्रमाणे त्या विविधतेचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. कारण आपणही कोण आहोत? त्याचं स्वरूप आहोत. तोच आपल्यातून पाहतो. प्रत्येक व्यक्तीतून ती शक्ती सर्वत्र पाहते, म्हणजे स्वतःलाच पाहते. आता बघा, परमेश्वर हा स्वतःलाच जाणण्यासाठी अनंत रूपाने प्रकट झाला. कारण त्याला स्वतःला अनुभवता येत नव्हतं, तो कसा आहे काही कळत नव्हतं. म्हणून परमेश्वराला आपण कसे आहोत ते कळत नाही. कधी निर्गुण निराकार स्वरूप असताना, सगुण निराकार स्वरूप असताना फक्त आहे हे कळतं. तरी सुद्धा कसे आहोत, ती जगातली सगळी रूप आहेत ना, ती जो कोण चांगला वागतो, वाईट वागतो, प्रेमाने बोलतो, उद्धटपणे बोलतो, हे सगळं त्याचेच गुण आहेत. आपलेच गुण अनुभवण्यासाठी ही शक्ती विविध रूपाने प्रकट झाली आणि स्वतःलाच पाहते ती विविध रूपाने. म्हणजे जसं आपण एखाद्या आरसे महालामध्ये गेलो, निरनिराळे आरसे आहेत बाजूला लागलेले, आणि आपण जर मध्ये उभा राहिलो तर आपल्याला सगळे आरशामध्ये प्रतिबिंब दिसतात. आपली मागची बाजू, पुढची बाजू, डावीकडची बाजू इतरांना दिसत नाही. पण जर असे कोण लावून आरसे ठेवले तर आपल्या डावी बाजू कुठे कशी दिसते, उजव्या बाजून आपण कसे दिसतो ते बघायला लागतो. आपण उजव्या बाजून कसे दिसतो, डाव्या बाजूने कसं, मागून कसे दिसतो, आपण मागून कसे आपल्याला कधीच कळणार नाही, पण आरसे मला गेल्यावर कळतं. म्हणजे इथे त्याच प्रतिबिंबाच्या अंगाने आपणच आपला आलंब घेतो, आधार घेतो. या प्रतिबिंबाचा आधार घेतला की आपण कसे होते आपल्याला कळतं, दिसतो कसं, कळलं. म्हणून परमेश्वराचं जो साक्षात्कार जेव्हा म्हणतो की अनुभव, साक्षात्काराचा दुसरा अर्थ अनुभव, रूपारूपामध्ये जो प्रगट आहे हा पहिला अनुभव लक्षात आला. परमेश्वरी शक्तीशिवाय कोणतंही रूप राहू शकत नाही. परमेश्वरी शक्ती आहे तेव्हा त्या रूपाचं अस्तित्व, म्हणजे कोणत्याही रूपाचं अस्तित्व त्या रूपाचं नसतं, तर त्या परमेश्वरी शक्तीचं ते अस्तित्व आहे. म्हणजे परमेश्वर ते अस्तित्व आहे म्हणून रूप आहे, ना तर रूप राहू शकत नाही. म्हणून त्याला म्हणतात अधिष्ठान. प्रत्येक रूपाचं अधिष्ठान ही परमेश्वरी शक्ती आहे. प्रत्येक रूपामध्ये समत्वाने आणि पूर्णत्वाने ही शक्ती नांदते. म्हणजे तिथे प्रत्येक रूपामध्ये समत्वाने सर्वत्र ती शक्तीच आहे. कमी जास्त काही नाही. बाबा इथे जास्त गोड आहे, इथे कमी गोड आहे असं एखाद्या वस्तूचं म्हणतो आपण. पण हे जे सगुण निराकार स्वरूप आहे ते प्रत्येक रूपामध्ये 100% आहे. 5% कमी, 10% कमी असं नाही म्हणत. आपण म्हणतो ना त्याला जर अक्कल कमी आहे, परमेश्वर वाटत राहत नव्हता असं म्हणतो. अक्कलेच्या बाबतीत कमी जास्त काय असेल तर माहिती, पण तिथे 100% परमेश्वरी शक्ती आहे. म्हणजे इथे पहिलं लक्षात ठेवा की कोणाकडे कमी आणि जास्त, श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भाव आपल्याकडे करायची गरज नाही. सर्वत्र ही शक्ती 100% असल्यामुळे सर्वत्र समत्वाने पाहता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर परमेश्वर जर रूपाच्या अपेक्षा अनुभवायचं असेल तर प्रत्येकाकडे समत्वाने पाहता आलं पाहिजे, आदरपूर्वक पाहता आलं पाहिजे. तिथे ही शक्तीच आहे ह्या भावामध्ये. जसं देवभावातून पाहतो तसं देवभावातून प्रत्येकाकडे पाहता आलं पाहिजे. तर आपल्याला हा परमेश्वराचा अनुभव येतो आहे हे कळेल. एक बाजू. पण प्रत्यक्ष त्या परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर कसं घ्यायचं हा परत दुसरा प्रश्न आहे. म्हणून दुसरा भाग असा सांगितला जातो की परमेश्वराला जर अनुभवायचं असेल तर हा परमेश्वर स्वसंवेद्य आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये पहिली सुरुवातच ती केली आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला जाणणारा. हा स्वतःला जाणणार म्हणजे
त्याला स्वतःचाच आलंब घेऊन स्वतःला अनुभवता येतं. वेगळेपणाने त्याला तसं अनुभवता येणार नाही. वेगळेपणाने रूपाच्या अपेक्षा अनुभवता येतं, पण त्याचंच त्याला अनुभवायचं असेल तर त्याने तेच होत तिथे त्याचा आलंब घेऊन त्याला अनुभवता येतं. म्हणून प्रत्येक रूपामध्ये जर ती ईश्वरी शक्ती आहे, हे जर सिद्धांत जर ऋषीमुनी मांडलेला आहे. आता ही कशी आहे तर आपलंच शरीर जे आहे, हे शरीर म्हणजे स्थूल अंग आहे, पंचमहातत्वाचं शरीर आहे. पहिलं लक्षात घ्यायचं. आता हे पंचमहातत्वाचं जे शरीर आहे आणि त्या शरीरातून जाणणारं एक तत्व आहे, त्याला आपण जाणीव म्हणतो, किंवा सोप्या भाषेत मन म्हणतो. जाणीव हा शास्त्रशुद्ध शब्द आहे की जे जाणणं चालू आहे. ह्या शरीरातून जाणणारं जे तत्व आहे, शरीर जाणत नाही. शरीर सुद्धा त्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, पण त्याला नियम काय, ते जाणीवेच्या अंगाने नांदतं. जशी गाडी आणि आपण, ड्रायव्हर आणि कार वेगाने पळू शकते, आपण वेगाने पळू शकत नाही. 80 किलोमीटरच्या वेगाने जर पळायचं असेल आपल्याला जमणार नाही. मग आपल्याला पळायचं असेल तर काय करावं लागेल, गाडीत बस गाडी चालवा. तसं शरीर हे इन्स्ट्रुमेंट आहे. ह्या शक्तीला स्वतःला जाणीवपूर्वक जाणता येत नाही, कारण ती नेणीव स्वरूप आहे. तिला नेणीवपूर्वक तिथे ज्ञान आहे, पण जाणीवपूर्वक जाणता येत नाही. म्हणून परमेश्वराला कळत नाही तो आहे की नाही. जसं गाढ झोपेत आपण आहो की नाही कळत नाही ना, तशी अवस्था आहे. मग त्यासाठी त्याने स्वतःतूनच हे इन्स्ट्रुमेंट तयार केलं, शरीर. आणि त्या शरीरात स्वतः जाणीव रूपाने परत नांदायला लागला, कारण जाणते ती जाणीव. परमेश्वराचा आलंब म्हणजे परमेश्वराला अनुभवायचं कसं ते सांगतो. शरीर आहे, शरीराला आपण वेगळेपणाने पाहतो, म्हणून शरीर हे दृश्य आहे आपल्यासाठी. जे जे दिसतं ते दृष्ट्यापेक्षा वेगळं, म्हणजे पाहणाऱ्यापेक्षा वस्तू जी जी दिसते ती वेगळी असते, वेगळी तीच नसते. म्हणून शरीराला हात पाहतो, पाय पाहतो, डोकं पाहतो, सगळं आपण आपल्याला जे जे दिसतं आपल्या नजरेच्या कक्षेत जे आपण आपल्याला स्वतःला पाहतो. आता हे जे पाहणं आहे हे शरीर पाहत नाही, पण शरीराच्या आधारे ही जाणीव पाहते. म्हणून परमेश्वराचं जाणीव हे रूप सांगितलं. आनंद हे त्याचं स्वरूप आणि शक्ती हा त्याचा गाभा. याचा अर्थ व्यवस्थित समजा. आनंद स्वरूप म्हणजे परमेश्वर मूळतः आनंदमय आहे. तिथे दुःख सुख असं काही नाही. आनंद ना निरानंदू, एक ना विविधो, मुक्त ना बद्धू, आत्मपणे. म्हणजे ती वस्तू कशी आहे, निर्गुण निराकार सगुण निराकारचं वर्णन आहे ते. तिथे आनंद आहे का म्हणता माहित नाही, आनंद पण नाही. मग निरानंद म्हणजे आनंद नाही असं म्हणता का, तसंही नाही, आहे. एकच आहे का सांगता येत नाही, अनेक आहेत तेही सांगता येत नाही. म्हणून आनंद ना निरानंद, एक ना विविध, बद्ध ना मुक्त. ते बद्ध आहे का माहित नाही, मुक्त आहे का माहित नाही. म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये त्याला बसवताच येत नाही आपल्याला, पण ते आहे. तसं आता आपण जे आहोत, म्हणजे आपण म्हटलं तर आपण काय पाहतो, आपलं शरीर पाहतो, आणि शरीराच्या अपेक्षेत आपण आपली ओळख करतो. आता हे आपण शरीर आहोत की शरीरातून नांदणारे आपण आहोत, हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. आपल्याला ज्या परमेश्वराची ओळख करून घ्यायची असेल ते शरीर म्हणजे आपण आहोत का, तर शरीराला जर आपण वेगळेपणाने पाहतो आहोत तर म्हणजे खरं म्हणजे आपण वेगळे आहोत, शरीर वेगळं आहे. तुम्ही हा माईकला वेगळेपणा पाहतो, हा माईक वेगळा आहे आणि हा बोलणारा वेगळा आहे. पण हा बोलणाराच त्याचाच आवाज सगळीकडे येतो. मग कोण म्हणतो स्पीकर बोलतो की माईक बोलतो, नाही, इन्स्ट्रुमेंट आहेत, पण ते वेगळे. तसं शरीर बोलताना दिसलं तरी शरीर बोलत नाही, मग बोलणारा वेगळा आहे, बोलवता धनी वेगळाची, असं जे संत सांगतात ना. पण ते आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो मी देहच आहे, आणि ह्यालाच म्हणतात डोकं फिरलेलं. कळलं? म्हणजे जगामध्ये सगळे भ्रमिष्ठ आहेत, कोणी शाळा म्हणजे सरळ नाहीये, सगळे आपापल्या कल्पनेतून सगळं करतात. त्याचा अर्थ ते भ्रमिष्ठ आहेत सगळे. मग इथे खरं शुद्धीवर कोण आहे,
ज्याने हा परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातून जे वागतात ते शुद्धीवर, बाकीचे सगळे बेवडे. बेशुद्ध म्हणता येत नाही, बेवडा बेशुद्ध नसतो पण काय पण बडबडतो ना नशेमध्ये. तसं बेवडे म्हणजे द्वैत, एकच आहे म्हणजे अद्वैत, म्हणजे पाहणारा एकच आहे आणि रूपाने तो अनेक आहे. कळलं ना? तर प्रत्येक जण आपण शरीर आहे ह्या भावातून कसंही वागतोय. म्हणून कोणीतरी बाजूचं मरण पावलं की ह्याच्या पोटामध्ये गोळा येतो, अरे बापरे बापरे म्हणतो, दुःखी होतो. का? तो गेला तसं मी पण गेलो तर, आणि मग त्याला भीती वाटते. कळलं? कारण शरीर असं आडवं पडलं म्हणजे संपलं असं ते वाटतं. पण शरीर चालत नाही, कारण त्याच्यातून जो चालवणार आहे तो बाजूला झाला की ते शरीर गेलं. शरीर काही करू शकत नाही. शरीर जशी कार आहे, जे पण चालवाल, पेट्रोल आहे, गाडी चालवली तर चालेल, आणि तो चालवणार तर गाडीतून बाहेर पडला तर गाडी चूक, काहीच करू शकत नाही. तसं शरीर काहीच करू शकत नाही जोपर्यंत हा शरीरातून चालवणारा आहे तोपर्यंत. हे चालवणारे जो आहे त्याला जाणीव हा शब्द वापरला, आणि ही जाणीव स्वतःला जाणायला लागली तर तिला तिचा अनुभव येतो. आज जाणीव जगाला जाणते, सर्व रूपाला जाणायला बघते, सगळीकडे इथून सुख पाहिजे, इथून सुख पाहिजे, इथून नाही म्हणून मी दुःखी होतो, मला भीती वाटते. हे सगळं का होतं? कारण ही जाणीव स्वतःला देह समजते, आणि देह समजल्यामुळे देहाला काहीतरी लागलं तर मला दुःख होतं. देहाकडे बघून कोणीतरी मला काहीतरी वेडवाकडे बोललं की मला राग येतो. हे सगळं जे जीवन चाललं, म्हणून आपण म्हणतो आपण बेशुद्ध आहोत म्हणण्यापेक्षा शुद्धीवर नाहीये. बेशुद्ध म्हणजे काहीच कळत नाही, पण त्याला कळतं, पण खरं काहीच कळत नाही, त्याला भलतं. म्हणून बेवडा शब्द वापरले बरोबर आहे. तर तिथं बेवड्याचं की इथं बेशुद्ध म्हणतायत, बेशुद्ध म्हणता तो काहीच करत नाही, तसं नाही. तो काहीतरी करतोय, पण ते जे करतोय त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून जग हे चाललेलं आहे, लढाया करतात, मारामाऱ्या करतायत, भांडणतांडे करतायत, द्वेष मत्सर करतायत. हे सगळं कशाचं कारण आहे? मुळात सगळे ईश्वरच आहेत, एकाच परमेश्वरातून सगळे निर्माण झालेले आहेत, पण स्वतःला वेगळे वेगळे समजतायत देहाच्या अपेक्षेत. मग मी श्रेष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे, मी गोरा आहे, कोण काळा आहे, कोण पिवळा आहे. हे सगळं जे पाहणं आहे त्याच्यातून श्रेष्ठ कनिष्ठ भावातून पाहणं आहे, आणि त्यामुळे परमेश्वराची भक्ती कोणच करत नाही. खऱ्या परमेश्वराची भक्ती कोण करत नाही. मोठमोठे उत्सव, गणपतीचा उत्सव करतील, दिवाळीचा उत्सव करतील, लक्ष्मी पूजन करतील, सत्यनारायणाची पूजा करतील, पण ती खरी पूजाच नव्हे. हे कोणाला कळेल? एखाद्या बेवड्याला म्हटलं तू सिद्धीवर नाही, तो मानेल? नाही म्हणणार, तर तूच बेवडा, तुलाच कळत नाही, मला चांगलं कळतं म्हणायचं. होतं की नाही असं? तसं कोणालाही हे सांगून कळत नाही. आता इथे जरी सांगितलं, आणि आणखी थोड्या दिवसात कोणता उत्सव येतोय? होळी येते. लगेच होळी पेटवायला, नारळ तोडायला, कुंकू लावायला आम्ही तयार होतो की नाही? अरे तिथं काहीच नाहीये. ती व्यवस्था रूपाने तो अग्नी आहे, परमेश्वर शक्ती आहे, नमस्कार करा म्हणून बस झालं. त्यासाठी करायला पाहिजे का? करतो. नुसतं पण नाही करत, पण आणखी काहीतरी त्याच्यात वेगळे वेगळे शब्द परत. म्हणजे ते म्हटलं की अरे बरोबर आहे, आपण म्हणतो होळी रे होळी काय करतात तसं. म्हणजे ही भक्तीच नव्हे हे लक्षात आहे. दिवाळीला फटाके वाजवतो, सगळं करतो, पण ही ते भक्ती नाही. कारण परमेश्वर म्हणून जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण ईश्वरी शक्ती आहोत. प्रत्येक रूपामध्ये ईश्वरी शक्ती विशिष्ट नियमाने प्रगट आहे. हे ज्ञानच आपल्याला आत्मसात करता येत नाही. शब्दाने सांगितलं तरी, कळलं तरी आपल्याला आत्मसात करता येत नाही. म्हणूनच बेवडा आहे शब्द हा एकदम परफेक्ट आहे मी म्हणतो. कारण त्याला काही कळत नाही, कितीही सांगा तो त्याच्याच पद्धतीने वेडावाकडा वागेल, काहीतरी करेल, काही कळत नाही. आता आपल्याला शुद्धीवर कोण आणणार? सद्गुरू. जे शुद्धीवर आणणार म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर जो रात्रभर धडपडलेला असतो, सकाळचं डोकं चढलेलं असतं, मग तो काय म्हणतो, आता उताराची घ्यायला पाहिजे. म्हणजे आधीच मरकट त्यात बिंचू चावला, असं जे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं ना, तशी आपली सर्वांची अवस्था आहे. म्हणजे सांगून सुद्धा कळत नाही.
मग शुद्धीवर कोण येईल? ज्याला काहीतरी कळेल, आपल्याला काहीतरी समजत नाही, मग त्या सद्गुरू सांगतायत त्याच्यात काहीतरी अर्थ आहे हे समजेल, तेव्हा तो त्यांना शरणागत होईल, तेव्हा तो हळूहळू त्याला समजायला लागेल. पटकन तरी समजणार नाही. रोज हीच गोष्ट सर्वांनी अगदी बराच काळापासून सांगितलंय. मी नवीन काहीच सांगत नाही. तो ऋषीमुनींनी सांगितले, संतांनी सांगितले, सद्गुरूंनी सांगितले, हेच सांगितलंय की प्रत्येक रूपामध्ये ईश्वरी शक्तीच नांदते. पण तरी सुद्धा कोणालाही त्याची खात्री पटत नाही. सगळेजण कल्पनेतूनच कुठेतरी ईश्वरत्व आहे तिथे जायचा प्रयत्न करत नाही. आता लग्नाचे मुहूर्त सुरू झाले की पहिली पत्रिका कुठे जाणार द्यायला? आपण आपली कुलदेवतेला गेला पाहिजे, तिथं पाहिजे ना की तो कुलदेवता असेल, मग तो बेतोबा असेल, तर कोण तो आपला काय म्हणतात सांभाळणारा जागेवाला. जागेवाला कसं बघा, बरोबर. आपण इथे ईश्वर शोधतोय सगळीकडे. लक्षात घ्या कसं आहे. महाराजांचाच किस्सा झाला. महाराजांचं मुलीचं लग्न झालं आणि मुलगी सासरवाडी मुलीची गोव्याचीच नाही, तर त्याने गावी घेऊन गेले. महाराज पण गेले, बरोबर ना. कसं मुलीचं लग्न म्हणजे त्यांना कसं दुखवणं. मग गेल्या गेल्या परत हा बघा हा जागेवाला नमस्कार करा. आणखी पुढे गेलं महाराज सगळे नमस्कार करा, कारण मुलीच म्हणजे माणूस शहाणा असून सुद्धा वेडा होतो. त्याला माहिती होतं अरे काय नाही, पण आता ते सांगू कशी शकणार. वेड्या माणसाला कसं सांगणार तू वेडा आहेस म्हणून. तिथे का बाबा आपल्या मुलीचं घर आहे ते, तिथे त्या लोकांना कसं दुखावणार. ते बऱ्याच वर्षांनी प्रवचनात सांगितलं. म्हणजे त्यावेळेला सगळं बरंच गेलेलं होतं, कोण काही बोलू शकत नव्हतं. त्यावेळेला त्यांनी सगळीकडे नमस्कार करून आले, नारळ ठेवले, सगळे नारळ ठेवून आले. आणि भरपूर असतात गोव्यामध्ये असं, कोकणात आहेच आपल्याकडे तसंच. त्यामुळे इथे परमेश्वराला नेमकं पहिलं त्याला तो कसा आहे कळल्याशिवाय अंधश्रद्धा कधीच दूर जाणार नाही. परमेश्वरी आहे की नाही? आहेच. महाराज काय म्हणायचे, लोक आस्तिक आणि नास्तिक असं म्हणतात. ज्याला परमेश्वर आहे असं मानतात त्याला आस्तिक म्हणतात, आणि जो परमेश्वर नाही म्हणतो त्याला नास्तिक म्हणतात. महाराज म्हणतात जे मानतात ते आस्तिकही नसतात, म्हणजे मानतात म्हणजे कल्पना करतात, आणि मानत नाही तेही त्यांनाही परमेश्वर कळत नाही, ह्यांनाही कळत नाही. जे प्रत्यक्ष अनुभवतात तोच खरा आस्तिक असतो. लक्षात घ्या, एक एक जे शब्द आहेत महाराजांचे, तिथे आपल्याला हा जो परमेश्वर आहे तो अनुभवायचा असतो, मानायचा नसतो. आम्ही तुम्हाला मानतो म्हणजे काय, आता मी तुम्हाला बहीण मानतो म्हणजे काय, तू माझी बहीण नाहीस हे पहिलं कबूल करतो ना, मानतो, कल्पना करतो. तसं मी देव मानतो, काही कळलं नाही. लक्षात आलं. म्हणून मानायचा नाही, त्याला अनुभवायचंय. मला अनुभवता येतं, हो अनुभवता येतं, नाही येणार असं नाहीये. आपण प्रत्येक जण ते अनुभवत असतो, पण आपल्याला कळत नाही अनुभवतो ते. म्हणून परमेश्वराला अनुभवायचं तर कसं अनुभवायचं आहे. शरीर ही परमेश्वरी शक्तीचं रूप आहे, पण त्याला एक विशिष्ट नियम आहे. ते इन्स्ट्रुमेंट म्हणून जे वापर करणारे जे तत्व आपल्या ठिकाणी, जाणणारं तत्व, पाहणारं तत्व, बोलणारं तत्व, ते एकच तत्व डोळ्यातून पाहतं. तो आपण काय म्हणतो, मी पाहिलं म्हणतो ना. कानातून ऐकलं तर कोण ऐकतं, मी ऐकतो. जिभेतून स्वाद चाकला कोण स्वाद चाकतं, मी चाकतो. स्पर्शाने जाणतं कोण, मी जाणतो. बघा इथे नाक, कान, डोळे, जिव्हा आणि त्वचा या सर्व अंगाने तो एकच मी जाणतोय. हा जो मी एक आहे तो जो जाणणारा आहे, ते जाणीव आहे, त्याचे रूप आहे. हे जे संतांनी सद्गुरूंनी सांगितलं की परमेश्वराचं रूप जाणीव आहे, शक्ती हा गाभा आहे, आणि त्या जाणीवेमध्ये शक्ती आहे, आणि त्या जाणीवेमध्ये आनंदमय आहे. ती जाणीव मुळात कशी आहे, आनंद आहे, म्हणून ती सच्चिदानंद स्वरूप आहे. असं जे वर्णन केलं जातं ना, ते कोणाचं वर्णन आहे, ह्या जाणीवेचं. कारण जाणीव त्याचं सगुण रूप आहे, सगुण निराकार. म्हणजे आपण जाणणारे जे आहोत. आता परत लक्षात घ्या, देहाने आपण जाणतो त्यावेळेला
आपलं जाणणं चुकलं. आपण जाणणारे आहोत हे जर आपल्याला पाहिलं तर आपल्या जाणण्याला आकार कुठे आहे? देह म्हणजे आपला आकार नाही. आपण देह म्हणजे आपला आकार म्हणतो, इथे गणित चुकायला लागला. म्हणून जाणणारे जे आपण आहोत ते आपण सगुण निराकार आहोत. आता विचार करा, तुम्ही निराकार, तुम्हाला आकार नाही, पण तुम्ही जाणू शकता. म्हणून ही जी जाणीव आहे ते त्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. आणि ते अनंत स्वरूपाच्या स्फुरणाने म्हणजे ह्या जाणीवपूर्वक जाणणारं तेच तत्व जे निर्गुण निराकार आहे तेच प्रत्येक देहामध्ये सगुण निराकार रूपाने प्रकट आहे. आणि हे सगुण निराकार रूपाने स्वतःला जाणलं तर परमेश्वराचा अनुभव घेतला. लक्षात घ्या, प्रत्यक्ष हा जाणीवेने जाणीवेचा आलंब घेतला पाहिजे असं जे संत सांगतात. म्हणजे जाणीवेने जाणीवेचं अस्तित्व अनुभवलं पाहिजे. जाणीवेने आपण आहोत हा सतत अनुभव घेता आला पाहिजे. म्हणजे आपण म्हणजे देह नाही आहोत. देह हे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा वाहन आहे. देवाची वाहनं असतात की नाही? षण्मुखाचं वाहन कोणतं कोणतं आहे? षण्मुखाचं वाहन गरुड. अरे काय, मोर. मोर. गणपतीचं वाहन उंदीर. उंदीर. आणि गणपतीचा भाऊ षण्मुख म्हणून त्याचं वाहन आहे तो मोर आहे. विष्णूचं वाहन गरुड. तसलं आपलं वाहन काय? शरीर. कळलं? लक्षात घ्या. म्हणजे ही जी ईश्वरी शक्ती तिला वाहनाची गरज आहे, त्याशिवाय ते प्रगट होत नाही. म्हणून प्रगट होण्यासाठी हा आधार घेतला. आता ह्या आधारानेच ह्या जाणीवेने आपला अस्तित्व अनुभवता आलं पाहिजे. पाहतं कोण? पाहतं जाणीव पाहते. म्हणजेच ही ईश्वरी शक्ती पाहते. कोण बोलतंय? ही ईश्वरी शक्ती बोलते. मग इथे मी बोलत नाही. मी म्हणताना आपण काय करतो? देह मी ह्या भावात जेव्हा बोलतो ते आपलं गणित चुकतं. इथे ही ईश्वरी शक्ती आहे आणि ह्या ईश्वरी शक्ती बोलते. ईश्वरी शक्ती गंध जाणते. ईश्वरी शक्ती सतत जाणते. कधी जाणत नाही असं कधीच होत नाही. कारण जसं सतत जाणत राहणं ह्या जाणीवेचा स्वभाव आहे. म्हणून ती सगुण निराकार आहे. म्हणून आपण परमेश्वराचे सगुण निराकार रूप आहोत. स्वरूपच ते. मग प्रत्येक जणांमध्ये जी ईश्वरी शक्ती नांदते म्हणजे काय नांदते? ही जाणीव जी सगुण निराकार स्वरूप आहे तीच ईश्वरी शक्ती आहे. तीच परमेश्वरी शक्ती आहे. तिचंच ती अनुभव घ्यायला लागलं काय होईल? साक्षात. आणि तुम्ही अनुभवता की नाही अनुभवत? स्वतःला अनुभवता की अनुभवत नाही? बरोबर. खरं सांगा, अनुभवता की अनुभवत नाही? ज्याला वाटतं आपण अनुभवत नाही तो जिवंत नाही. कळलं? म्हणजे आता ह्या जाणणेपणाचा आधार घेऊन ही जाणणारी जाणीव म्हणजेच ती परमेश्वराचं रूप आहे. म्हणजेच आपण परमेश्वराचं रूप म्हणजे ईश्वर आहोत हे जर आपल्याला सतत स्मरणात राहिलं तर तुम्ही संत झाला. आणि जोपर्यंत तुमच्या स्मरणात राहत नाही तोपर्यंत आपण जीव. कळलं? ज्या क्षणी तुम्हाला वाटतं हा आपण ईश्वर आहोत तेव्हा तुम्ही शिव असता. आणि ज्या क्षणी म्हणतो काय आपल्याला जमतच नाही हो, असंच नाही तसं नाही, भांडण तंटे करायला तयार होता तेव्हा तुम्ही जीव असता. म्हणून जीव म्हणून राहायचं की शिव म्हणून राहायचं? म्हणून जीवाचं रूपांतर शिवात होण्यासाठी जाणीवेने जाणीवेचं सतत अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. स्वसंवेद जाणीव आहे ही जाणीवच ओळखू शकते. आपल्या ठिकाणी आपण आपल्याला ओळखू शकतो. आपण दुसऱ्याच्या ठिकाणी शरीराला ओळखतो. जाणीवेला पाहतात येत नाही तर कसं ओळखणार? पण इथे अनुभवता येतं. म्हणून स्वसंवेद स्वतःच स्वतःला अनुभवायचं आहे. म्हणून इथे आपणच ईश्वर आहोत. पण कसे ईश्वर आहोत? शरीराशिवाय आपण जे आहोत ते ईश्वर आहोत. आणि शरीर म्हणजे मी म्हटलं तर आपण नश्वर आहोत. मग आपण मरणार अशी भीती वाटते की नाही? पण आपण ईश्वर आहोत हे जर कळलं तर आपण कधीच मरणार नाही. खुश एकदम. शरीराच्या अपेक्षेत मानपान ऐश्वर्य सुखसोयी ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. पण आपण ईश्वर आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात आलं? हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्या जीवनात आपण सतत आनंदात राहू. आज आपण हे लक्षात घेत नाही. आपण पैसे मिळाले तर मी खुश,
कोणी मला मानपान दिला तर खुश, कोणी पद दिली तर खुश. पदाधिकारी व्हायची हौस असतं ना आपल्या सगळ्यांना, तो मान दिला पाहिजे ना, सत्ता गाजवता आली पाहिजे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सगळ्या नगण्य आहेत. आपल्याला आपला आनंद घेता आला पाहिजे. आपण ईश्वर आहोत ही जर स्वतः प्रत्येकाला अनुभूती घ्यायला लागली तर त्याला कसलीच भीती उरत नाही. तो निर्भय होतो, आनंदी होतो. त्याला कुठेही पाठवा, तो कसाही राहू शकतो आणि कशातही गुंतत नाही. आणि म्हणून असा हा परमेश्वर ज्याला अनुभवता आला त्यालाच परमेश्वर कळला. बाकीचे लोक, आता तुम्ही बोला कोण आहे, ते आहे काहीतरी. म्हणून आपल्याला हे व्यवस्थित समजलं पाहिजे, खरा परमेश्वर कुठे आहे. खरा परमेश्वर हा प्रत्येक रूपारूपामध्येच आहे. तो दिसला नाही तरी, आणि अनुभवायचा असेल तर आपणच आपल्या ठिकाणी असलेल्या हा ईश्वरानेच अनुभवायचं आहे. आपणच अनुभवायचं म्हणजे नेमकं कोण अनुभवणार, ईश्वराने ईश्वराला अनुभवायचं. जाणीवेने जाणीवेचा अवलंब घेऊन अनुभवायचं स्वतःला. ही जाणीव जाणते, हे जाणीवेचा अवलंब आहे, आधार आहे. अरे मी पाहू शकतो म्हणजे कोण पाहतो, ही जाणीव पाहते. मी म्हणतो, मी म्हणणारी सुद्धा जाणीवच आहे. म्हणून ही जाणीव पुरुष पण नाही आणि स्त्री पण नाही. लक्षात घ्या, कारण पुढच्या प्रत्येक गोष्ट लक्षात. शरीराच्या पेक्षा पुरुष स्त्री आहे, शरीराच्या पेक्षा लहान मुलं आहे, मोठा माणूस आहे, वार्धक्याला आहे. पण या जाणीवेला वय नाही, जाणीवेला वार्धक्य नाही. ती सतत चिरतरुण आहे, अजन्म आहे आणि मृत्यू सुद्धा नाही. असे आपण आहोत. म्हणजेच आपण परमेश्वराचं अंग आहोत म्हणतो की परमेश्वरच आपल्या रूपाने प्रगट आहे. हे चिंतन करत राहणं म्हणजे भक्ती. खरी भक्ती काय, आणि ही भक्ती सगळ्यांनी आता जाता करत राहू. म्हणजे पुढच्या आठवड्यात सगळे देवगुण आले तर बरे, नाहीतर बेवडे ते बेवडे. तसं होतं कामा नाही तर परत बघा, बेवडा किती जरी सांगितलं हो नाही पीत म्हटलं तरी परत जातो. होतं ना तसं होता कामा नाही. सर्वांना ही ईश्वरत्वाचा अनुभव यावा ही सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.